मित्रांनो, विश्व भरारीवर आपले सहर्ष स्वागत आहे। तर बघा, इयत्ता 7वी साठी आज आपण उतारा वाचन या भागावर प्रश्न कसे येतात हे आपण बघणार आहोत। त्या अगोदर आपल्याकडे इयत्ता 5वी साठी परिपूर्ण रेकॉर्डेड अशी बॅच उपलब्ध आहे। इयत्ता 5वी 2027 झालेले आहे। अर्जाची शेवटची तारीख आहे 31 जुलै। लवकरात लवकर आपले फॉर्म सबमिट करा आणि लवकरात लवकर आपली बॅच 599 मध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसह परचेस करा। त्यानंतर 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची बॅच सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। 4थीची बॅच आहे फक्त आणि फक्त 599 आणि 7वीची बॅच आहे आपल्याकडे 699 साठी। सिलेबस आजपासून चालू झालेला आहे इयत्ता 7वीचा। तत्पूर्वी आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उतारा वाचन कसं येते ते। बघा, प्रत्येक 7वीच्या स्कॉलरशिपच्या पेपरला प्रथम भाषा हा भाग आहे। प्रथम भाषा म्हणजे काय, मराठी भाषा आपली दिलेली आहे। तर किती 25 प्रश्न येतात मराठीमध्ये तुम्हाला 50 गुणांसाठी। तर बघा, 50 गुण हे तुमचे गेले नाही पाहिजेत। यावर सुद्धा भरपूर अभ्यास करावा लागतो। प्रत्येक क्वेश्चन वेगवेगळ्या पद्धतीचा येतो। आता हा उतारा वाचन, कविता वाचन, तसेच परिच्छेद, तसेच सुसंवाद या भागावरती क्वेश्चन येत असतात। या भागापैकी कोणताही एक भाग तुम्हाला पेपरमध्ये येत असतो, पण आपल्याला सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे। नेमकं कोणता भाग तिथे पेपरला येईल हे आपल्याला मुळीच माहित आहे का? नाही। मग बघा, आता हा उतारा आहे। हा उतारा आपण बघणार आहोत। उताराचे वाचन करून त्यावरील प्रश्न कसे सोडवायचे। मग प्रत्येक उतारा असो, कविता असो, परिच्छेद असो, या भागावरती एकूण किती क्वेश्चन येतात? 3 क्वेश्चन तुम्हाला येत असतात। मग आता हे 3 क्वेश्चन किती मार्कासाठी असतात? 3 प्रश्न 6 मार्कासाठी इथे तुम्हाला दिलेले असतात। मग हे 6 मार्क तुमचे जाता कामा आहे का? बघा, याच्यावर उतारावर आधारितच विचारत नाही, तर उतारात एखादा शब्द असतो किंवा त्याचा समानार्थी विरुद्धार्थी शब्दही दडलेला असतो। त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी एकाच्या अनेक असे भरपूर सारे शब्द संपत्तीचे प्रश्नही करून ठेवायचे आहे, जेणेकरून तुमच्या इथे 6 पैकी एकही मार्क जाता कामा नाही। आणि पेपरमध्ये खडातोड केली तर तुमचा इथे एखादा मार्क जाईल, म्हणजे तुम्हाला तिथे मार्किंग दिल्याच जात नाही। मग बघा, या 6 मार्कसाठी तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत। त्याची तयारी आपण इथे आजच्या भागामध्ये करणार आहोत। मग या उतार्यावर तुम्हाला कसं काय दिलेलं आहे, आपण याच्या अगोदर शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही बघितलाच असेल। मग आता या शॉर्ट व्हिडिओ मध्ये काय दिलेलं आहे, मी तुम्हाला काय सांगितलं आहे आणि मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांनाही माहित आहे की मॅडम आपल्या नेहमी काय सांगत असता, अगोदर उतारा न वाचता त्यावरील प्रश्न वाचायचे, त्यानंतर मग सविस्तर काळजीपूर्वक उतारा वाचून घ्यायचा आणि मग त्या भागावरील प्रश्नाची उत्तरे देण्यास सुरुवात करायची, जेणेकरून आपला एकही मार्क आणि वेळ जाता कामा नये। बघा, आता मग इथे वेळ पण गेला नाही पाहिजे, उतारा वाचनही सोपं झालं पाहिजे। मग आता काय काळजी घ्यायची उतारा वाचन करताना आपण? बघा, उतारा वाचन आणि त्यावर आधारित प्रश्न अशा आपल्याला एक पहिला चॅप्टर दिलेला आहे। त्या चॅप्टर मध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काय आहे, उतारा काळजीपूर्वक एकाग्रतेने वाचायचा आहे। पण आपल्याला काय करायचं आहे, उतारा न वाचता पहिले प्रश्न वाचून घ्यायचे काळजीपूर्वक, त्यानंतर उतारा एकदम शांत एकाग्रतेने वाचून घेऊन त्यावरील प्रश्न काय करायचे, सोडवायचे आहे। उतार्यातील घटना, प्रसंग, संवाद आणि वर्णन या बाबतीत नीट लक्ष द्या। मग आता उतारा वाचताना तो एखाद्या घटनेवर असू शकतो, संवादावर असू शकतो, तसेच प्रसंगावर सुद्धा असू शकतो। त्यातील घटना क्रमांक लक्षात घेऊनच आपल्याला उतारा वाचून समजून घ्यायचा आहे। नंतर काय, प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायी उत्तराचा विचार करून अचूक उत्तर द्या। मग प्रत्येक प्रश्नाचा विचार करायचा आणि अचूक उत्तर म्हणजे काय, उतारा वाचूनच उत्तर द्यायचं। मनाने उत्तर द्यायचं आहे का, टोले मारायचे आहे का इथे? नाही, नसेल सोडून द्या, पण तिथे जबरदस्ती प्रश्नाची उत्तरं देऊ नका। उतारा पुन्हा वाचून उत्तरे निश्चित करून खात्रीपूर्वक पर्याय क्रमांकाची वर्तुळून रंगवा। मग आता या भागावर 3 प्रश्न दिलेले आहे। उतारा परत वाचायला तुम्हाला वेळ असेल का? नाही। मग काय करायचं आहे, तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने पहिले प्रश्न वाचायचे, नंतर उतारा वाचायचं, जेणेकरून तुम्हाला परत उतारा वाचायची गरज पडणार नाही। प्रश्न परत वाचले तर चालतील, कारण की प्रश्न कमी असतात वाचायला, उतारा परत वाचू आपण शकत नाही। आणि आता 7वीचा भाग असल्यामुळे त्या मुलांना इयत्ता 4थीच्या मुलांपेक्षा उतारे थोडे लांब दिलेले असतात आणि समजून घेण्यास कठीण दिलेले असतात। त्यामुळे वेळ आपल्याला इथे जाता कामा नये। तोच वेळ तुम्ही दुसऱ्या पेपरमध्ये लावा किंवा अवघड प्रश्नासाठी द्या। तर चला, मग आता आपला उतारा वाचायचा आहे आपल्याला। मग काय करायचं आहे, त्यावरील प्रश्न नीट वाचा। प्रश्न पहिला प्रश्न काय आहे आपला उतार्यावरील? पहिला प्रश्न आहे, निसर्ग सुंदरीच्या कपाळावरील टिकली कोणाला म्हटले आहे? आता निसर्ग सुंदरीच्या कपाळावरील टिकली कोणाला म्हटले आहे? पर्याय वाचून घ्यायचे आहे नीट। 1 आहे कमळाच्या फुलांना, 2 आहे कमळाच्या सरोवराला, 3 आहे कोंबड्याच्या लाल तुऱ्याला
आणि 4 आहे जास्वंदाच्या लाल फुलाला. मग टिकली कोणाला म्हटले आहे, कुठे दिलेला आहे, उतार्यामध्ये. मग उतारा वाचल्यावरच या प्रश्नाचं काय द्यायचं आहे, आपल्याला उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न वाचा, हळूवार वाचा, आपल्याला काही गडबड नाही. हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे नेसून कोण उभे आहे. आता हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे नेसून कोण उभे आहे, एक आहे सरोवर, दुसरा आहे स्त्रिया, 3 आहे शेते आणि 4 आहे पर्वत. आता स्त्रिया वस्त्रे नेसतात म्हणजे साडी नेसलेलं आहे, इथे वस्त्रे नेसलेली आहे. नेसलेली आहे म्हणजे काय, आपण काय नेसतो, साडी नेसतो, माणसं धोत्र नेसतात, वर्णन केलेलं आहे. हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे नेसून कोण उभा आहे. मग अलंकारिक अर्थ घेऊनच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. मग आपल्याला तिथे अलंकारिक शब्दामध्ये उतार्यामध्ये सांगितलेलं आहे, तर मग उतारा वाचल्यावरच नीट उत्तर द्यायचं. आता हिरव्या रंगाची वस्त्र नेसून पावसाळ्यामध्ये शेतही उभे असतात, त्यानंतर पर्वतही उभे राहत असतात. मग अलंकारिक उत्तर द्यायचे म्हणून सरोवरी हिरव्या रंगाचं पांघरून घालतात का, नाही. मग हा पर्याय गेला. दुसरा स्त्रिया हाही पर्याय गेला. त्यानंतर शेतेही हिरवेगार असतात आणि पर्वतही पावसाळ्यामध्ये हिरवेगार असतात. मग या प्रश्नाचं उत्तर कधी द्यायचं आहे आपल्याला, उतारा वाचल्यावर. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न आहे आपला असा, हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन केव्हा भरते. आता हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन केव्हा भरते, पर्याय क्रमांक 1 आहे हिरव्या रंगाच्या सुरुवातीला, हिवाळ्याच्या सुरुवातीला, दुसरा आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला, तिसरा आहे उन्हाळा संपतो तेव्हा आणि 4 ऑप्शन आहे आपला उन्हाळ्याच्या सुरुवातीला. आता उन्हाळ्याच्या सुरुवातीला हिरव्या रंगाचं पांघरून घातलेलं आपल्याला मुक्त संचार प्रदर्शन दिसतं का कुठं, नाही. हा उतारा निसर्गावर अवलंबून आहे. मग हिरव्या रंगाची चादर आपला निसर्ग केव्हा घालत असतो हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. आता 4थीच्या मुलांनाही विचारलं तर आपला हा प्रश्न त्यांनाही येईल. पण आपल्याला काही गडबड न करता उतार्यावर काय दिलेलं आहे त्यावरच प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे. बघा किती मिनिटांमध्ये वाचली आपण, जास्तीत जास्त 2 मिनिटांमध्ये तिन्ही प्रश्न आणि त्याचे ऑप्शन वाचलेली आहे. मग आता प्रश्न आपल्या लक्षात आली, त्यामुळे उतारा वाचून त्यावर कोणता प्रश्न कोणत्या ओळीमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे हे आपल्याला कळतं उतारा वाचता वाचता. मग आता सावकाशपणे तुम्ही भटकत असाल, इकडे तिकडे पावसाळा आला, आमच्या वडिलांनी आम्हाला डोंगरावर नेलं, इकडे नेलं तिकडे नेलं, नद्यामध्ये पवायला नेलं, हे डोक्यातून सगळं काढा. निसर्गावरील उतारा आला म्हटल्यावर भरपूर गप्पा तुमच्या डोक्यांमध्ये रंगत असतात, पण हे डोक्यामधून काढा आणि उतारा आता सावकाश माझ्यासोबत वाचा, एकाग्रतेने वाचा. तुम्ही असं एकाग्र चित्तेने बसून शांतपणे माझ्यासोबत उतारा वाचणं सुरू करायचं आहे. तर वाचा, पावसाळा संपतो आणि निसर्ग हिरव्या रंगाचा मुक्त उधळण करीत येतो. आता पावसाळा संपतो आणि हिरव्या रंगाचे मुक्त उधळण करत येतो. काय येतो, हिरव्या रंगाची, निसर्ग हिरव्या रंगाचे मुक्त. मग इथे काय विचारलेलं आहे तुम्हाला, पहिलेच पावसाळ्याच्या सुरुवातीला हिरव्या रंगाचे मुक्त उधळण करत येतो किंवा कधी येतो, हे पहिल्या ओळी तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. त्यानंतर वाचा पुढचं, सरोवरे शेते नद्या नालेके ठिकाणी त्याचे हिरव्या रंगाचे जणू मुक्त प्रदर्शन भरते. आता कशाचे प्रदर्शन भरते हे दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला इथे विचारलेलं आहे ना गंमत. तर घ्या, हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे परिधान करून, हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे परिधान करून उभे असलेले गिरिराज, त्याचप्रमाणे हिरवा शालू नेसलेली शेते आणि त्याच्या कडेला फुललेली तरड, तेरडा, तीळ, झेंडू याच पिवळी फुले म्हणजे हिरव्या साडीची पिवळी किनारच जणू. बघा, हिरव्या साडीची किनारच जणू. आता गिरिराज, गिरिराज या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला पर्यायामध्ये दिलेला आहे. मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं, समानार्थी, विरुद्धार्थी, एकाचे अनेक वचन, लिंग बदला असे शब्द उतारा वाचनवरही प्रश्न येत असतात. त्यामुळे तुम्हाला शब्द संपत्ती हा भाग परिपूर्ण करायचा आहे. उतारा वाचता नाही आला तरी शब्द संपत्ती भागावरील तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ हा कळालाच पाहिजे. मग बघा इथे काय दिलेलं आहे, भेटलं आपल्याला तिन्ही प्रश्नाची उत्तरं दिसले. पुढचा उतारा वाचण्याची गरज आहे का, नाही, पण तरी आपण पूर्ण उतारा वाचणे गरजेचंच आहे. मग वाचा, जणू विविध रंगी कमळाच्या वर्तुळाकार पानांनी भरलेले सरोवर पहिली की असं वाटतं या निसर्ग सुंदरीच्या कपाळावरील हिरवी टिकली गोदली आहे. मग काय दिलेलं आहे, निसर्ग सुंदरीच्या कपाळावरील टिकली म्हणजे काय हे तुम्हाला वर्णन तिथे दिलेलं आहे. मग त्याचं उत्तर काय येईल आपल्याला, कमळाच्या वर्तुळाकार पाण्याने भरलेली सरोवर पाहिले की असं वाटतं निसर्ग सुंदरीच्या कपाळावरील टिकलीच जणू आहे ना. या प्रश्नाचं उत्तरही सापडलं. मग वाचा, जास्वंदाच्या झाडातून डोकावून
पडणारी तिची लाल फुले पाहून वाटते की लाल तुऱ्याचा हा कोंबडा जणू पहाटची बाग देत आहे. झऱ्याच्या झुळूक झुळूक वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज ऐकून वाटतं वनराणी जणू पायात चाळ घालून नृत्य करीत आहे. तुरे नाचवणारी लालीची पांढरी शुभ्र फुले पाहण्याची आठवण करून देतात. उद्यानातील मोगरा, जाई, जुई इत्यादीच्या फुललेल्यावरील फुले पाहून सुंदर लालना टोपरी फुले केसात माळून नटलेले आहेत असे वाटते. असा हा निसर्ग सौंदर्याचा उत्तम आविष्कार पाहून डोळ्याचे पारणे फिटते. किती सुंदर उतारा दिलेला आहे. त्यावर सुंदर असे प्रश्न विचारलेले आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याला प्रत्येक पहिल्या पायराच्या ओळीमध्ये दिलेलं आहे. सगळं सोडून झालेलं आहे आपलं. मग बघा आता आपला आलेला आहे उत्तर देण्याची पाळी. मग बघा पहिला प्रश्न आपल्याला विचारला होता निसर्ग सुंदरीच्या कपाळावरील टिकली कोणाला म्हटले आहे. मग काय हे ऑप्शन कमळाच्या सरोवराला. मग कमळाच्या फुलालाच नुसतं म्हटले आहे का? कमळ ज्या सरोवरामध्ये फुललेलं आहे त्या कमळाच्या सरोवराला टिकली म्हटलेले आहे. बघा या कमळाच्या वर्तुळाकार पाण्याने भरलेल्या सरोवराला पाहिलं की असं वाटतं की निसर्ग सुंदरीच्या कपाळावरील कोणीतरी हिरवीगार अशी टिकली लावलेली आहे ना या प्रश्नाचे उत्तर. मग काय आहे या प्रश्नाचे उत्तर? पर्याय क्रमांक 2 कमळाच्या सरोवराला. आहे की नाही सोपं? त्यानंतर घ्या दुसरा प्रश्न. हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे नेसून कोण उभे आहे? मग मी पहिले सांगितलं होतं सरोवर नसू शकतं, स्त्रीही नसू शकतं, कारण की अलंकारावर आधारित हा आपल्याला पॅरा दिलेला आहे, उतारा दिलेला आहे. मग बघा शेती असू शकतं किंवा पर्वत असू शकतो. पावसाळा संपत तेच पावसाळा सुरुवात झाली की संपेपर्यंत तेच हिरवेगार असतात दोघे जण. मग घ्या पर्वत आहे का शेती आहे? मग काय दिलेलं आहे तुम्हाला इथे बघा. काय हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे परिधान करून उभे असलेले गिरिराज, त्याचप्रमाणे हिरवा शालू नेसलेली. आपल्याला इथे शालू नेसलेली विचारलं का? नाही. मग काय विचारलंय? हिरव्या रंगाची वस्त्रे नेसलेली. मग कोण आहे? गिरिराज. गिरिराज या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो? पर्वत होतो. म्हणून पर्वत पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन केव्हा भरते? मग याचं उत्तर कुठे दिलेलं आहे तुम्हाला? हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन कुठे भरते हे पहिल्याच ओळीमध्ये दिलेलं आहे. इथे तिथे पाण्याची गरज आहे का? नाही. मग पहिली ओळ बघाचा. पावसाळा संपतो आणि निसर्ग हिरव्या रंगाचं मुक्त उधळण करीत येतो. सर्व वर्षते नद्या नालके ठिकाणी त्याचे हिरव्या रंगाचे जणू मुक्त प्रदर्शनच भरते. मग केव्हा भरते? पावसाळा संपतानी. मग आहे का पर्यायामध्ये पावसाळा संपतानी? बघा हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन हिवाळ्याच्या सुरुवातीला, पावसाळ्याच्या सुरुवातीला, उन्हाळा संपतो तेव्हा उन्हाळ्याच्या सुरुवातीला. मग पावसाच्या सुरुवातीला पण हिरव्या रंगाचे उधळण करत मुक्त संचार होतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे काय आहे? उत्तर आहे. बघा आहे की नाही सोपं? खूप सोपे असे उतारा वाचन या भागावर प्रश्न येत असतात. यामधील एकही प्रश्न एकही मार्क जाता कामा नये. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? वाचनाची प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून तुम्ही उतारा पटापट वाचून त्यावरील प्रश्नाची उत्तरे देऊ शकाल. तर चला मग लवकरात लवकर इयत्ता 7वीची परिपूर्ण रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे, ती परचेस करा. तोपर्यंत आपण युट्यूबवर तर भेटणारच आहोत, पण तिथेही भेटू. त्यासाठी तुम्हाला विश्वभरारी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचं आहे आणि तिथे तुम्हाला 699 इयत्ता 7वीची बॅच उपलब्ध आहे, ती परचेस करायची आहे. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.